दिनांक 6 जून 2025 रोजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक वडकी डॅम आहे. त्या ठिकाणी एक कपल त्या ठिकाणी फिरायला गेलं होतं. फिरायला गेलं असताना ते जेव्हा परत येत होते तेव्हा कच्च्या रस्त्याने त्यांनी तीन बाईकवर एकूण 10 अनोळखी इसम बसून आले. त्या ठिकाणी त्यांचा रस्ता अडवून त्यांना त्यांच्या गळ्यातील चेन हिसकली, त्यांची पर्स हिसकली आणि पर्समधील त्यांनी 5,000 रुपये रोख आणि गळ्यातील 10 ग्रॅमची चेन असा संपूर्ण 49,500 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी जबरून हिसकावून चोरून नेला. त्या अनुषंगानं दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला होता. त्यामध्ये आरोपी निष्पन्न करणं आणि त्यांना अटक करणं हे अतिशय जिकिरीचं आणि कौशल्यपूर्ण काम. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही सदर जे आरोपी आहेत त्यामध्ये कुठलंही मोबाईल किंवा तांत्रिक याचा वापर न करता आमच्या जे स्थानिक कौशल्य आहे त्याचा आधार घेऊन त्यातील एकूण 6 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि त्यांनी पूर्ण घटनाक्रम आम्हाला सांगितलेला आहे आणि इतर 4 आरोपी जे आहेत त्यांची नावसुद्धा आपल्याला मिळालेली आहेत. त्या अनुषंगाने आम्ही जे पुढील जप्तीची जी कारवाई आहे ते आम्ही करत आहोत आणि आरोपीला अटक करून त्याचा PCR घेऊन आम्ही पुढे अधिक तपास करत आहोत. या माध्यमातून मला आणखी एक अमरावतीच्या जनतेला एक आवाहन करायचं आहे की नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक वडकी डॅम आहे. तिथं बरेच तरुणी मुली जे आहेत ते फिरायला येतात. तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे की तो जो डॅम आहे तो एक निर्जनस्थळी आहे. तिथे बोर्डसुद्धा लावलेला आहे की तिथे कोणी फिरायला जाऊ नये. त्या ठिकाणी आम्ही माहिती घेतली असता आत्तापर्यंत 14 लोक बुडालेली आहेत. तर आणि त्या ठिकाणी बरेच जे असतात टवाळखोर मुलं जे असतात ते येतात आणि कपलला ते घेरतात आणि तिथे लूटमारीचे प्रकार होतात. त्याला प्रतिबंध करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. पेट्रोलिंगसुद्धा आमची चालू असते. परंतु तरुणींना एकच सांगायचं आहे की त्या ठिकाणी कृपया जाऊ नये.